मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. बीड हत्या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा. बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर. केजमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास. आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार. 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश. बीड पोलीस ठाण्यात अचानक नवीन 5 पलंग कसे. आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका. फक्त बीडच का, सर्वच पोलीस ठाण्यात स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख. बीड पोलीस ठाण्यात पलंग नाही तर कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा. माध्यमातील पलंग आणल्याच्या बातम्या चुकीच्या. बीड शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांची माहिती. परदेशवारीनंतर माजी मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज होते. भुजबळ आज काय भूमिका घेणार याकडे लक्ष. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी 12 जानेवारीला भाजपात प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. काही लोक सत्तेशिवाय जगू शकत नाही. राजन साळवींची लढण्याची प्रवृत्ती संपली असावी म्हणून त्यांची पळापळ सुरू. विजय वडेट्टीवारांची टीका. मुंबई पुण्यातही ठाकरे गटाला धक्का. पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपात जाण्याची शक्यता. फडणवीसांची भेट घेतली तर विलेपार्लेतील उपविभाग प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. सर्व मंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशात असल्यानं बैठकीला अनुपस्थित राहणार. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली. बहिणींना 2100 द्यायचे की 1500 याचा निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये घ्या. विजय वडेट्टीवारांची मागणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार. खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना केंद्रीय मंत्री गडकरींचं वक्तव्य. पालकमंत्री या आठवड्यात घोषित होतील. अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची माहिती. सरकार स्थापनेला विलंब झाल्याची तटकरेंची कबुली. मुख्यमंत्री फडणवीस आज मंत्रालय सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार. मंत्रालयात बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा उभारण्यात येणार. आंदोलनामुळे अतिरिक्त सुरक्षेत वाढ होणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सुरक्षा काढली जाण्याची शक्यता. सध्या वडेट्टीवारांना Y+ दर्जाची सुरक्षा. विरोधी पक्षनेते पद नसल्यानं सुरक्षा काढण्याची शक्यता. उजनीतून सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय लटकला. पालकमंत्री निवड न झाल्यानं कालवा सल्लागार समितीची बैठक रखडली. काही लोक सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अब्दुल सत्तार यांचं नाव न घेता रावसाहेब दानवेंना निशाणा. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमात अब्दुल सत्तारांची शेरो शायरी. कुछ देर तक खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा तो वक्त है हमारा दौर आएगा. सत्तारांची सूचक शायरी. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केलं. कल्याण कोर्टाबाहेर आरोपी विशाल गवळीच्या निषेधार्थ आंदोलन. आंदोलनकर्त्यांकडून जज साहेब इंसाफ करो, बेटिया के हत्यारों को फांसी दो अशा आशयाचे बॅनर. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण कोर्ट परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक. राजगुरुनगर अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी. आरोपीची पुण्यातील येरवाडा कारागृहात रवानगी. आरोपीनं खाऊच्या आमिषानं 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या केली होती. जळगावच्या पाळधी गावात 2 गटातील वादाचं प्रकरण. संचारबंदीचा आज दुसरा दिवस. आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू राहणार. महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर. कल्याण परिमंडळ 3 मधील 8 पोलीस ठाण्यात विशेष कक्ष सुरू करणार. हवेच्या खालावलेल्या दर्जामुळे मुंबई महापालिकेची बांधकामासंदर्भात कठोर भूमिका. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत भायखळ्यातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील. पालिका आयुक्त भूषण गगराणींचं स्पष्टीकरण. कल्याण डोंबिवलीत आज 18 तास पाणीपुरवठा बंद. जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता. 3 जानेवारीला मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा बंद राहणार. पडघा मोहने लाईनवरील बॅकअप रिले बदलण्याचं काम होणार. नववर्षाचं स्वागत करताना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या 333 जणांवर मुंबई पोलिसांची कारवाई. मद्यधुंद वाहन चालकांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत 17% वाढ. मुंबई विमानतळावर 3 किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला अटक. सीमाशुल्क विभागाची माहिती. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2.25 कोटी रुपये. आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे
बाह्य रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांना 100% मोफत उपचार मिळत असल्यामुळे मागील 2 वर्षात 2 कोटींहून अधिक बाह्य रुग्ण वाढले. म्हाडाच्या मुंबई मंडळ मुंबईतील पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावणार, राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत म्हाडाचा निर्णय. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील नागरी प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावली. आमदार हेमंत रासनेंनी मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधलं. पुण्याच्या तळेगाव एमआयडीसीतून एटीएसनं 3 बांगलादेशींना ताब्यात घेतलं. बांगलादेशींना बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल. पुणे लोणावळा मार्गातील कामशेत तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त विशेष ब्लॉक, रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार. पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवटीत विकास कामांना खीळ, महापालिकेच्या तिजोरीत 900 कोटी रुपये शिल्लक, 9 महिन्यात केवळ 37% रक्कम खर्च. नववर्षानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये महापुरुषांचं स्मारक आणि पुतळ्यांची स्वच्छता, कीर्तिताई जाधव युथ फाउंडेशनकडून नव्या वर्षाची अनोख्या पद्धतीनं सुरुवात. भोर तालुक्यातील आपटी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण, शिवराय आणि मंदिर कलशाची पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत मिरवणूक. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात भोसरी पोलीस ठाण्याची बाजी, देशपातळीवरील 10 सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये भोसरी पोलीस ठाण्याची निवड. पुणे जिल्हा परिषदेच्या सादलगाव शाळेत तालुकास्तरीय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न. पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली. 6240 घरांसाठी 28 जानेवारीला सोडत पार पडणार. मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री 1 वाजता उघडणार आई तुळजाभवानीचं मंदिर. 2025 या वर्षभरासाठी हा नियम लागू असणार. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. जळगावात गेल्या वर्षभरात दरवाढीनंतरही सोने चांदीची विक्रमी विक्री. जानेवारीत सोने 63,000वर होतं, तर वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये सोन्याचे दर 74,000वर होते. मुरबाडमधील लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाईवर कारवाई. 2 लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं. परभणी रेल्वे स्थानकावरून बाहेर जाणाऱ्या पुलाचं काम पूर्ण, मात्र प्रवाशांसाठी पूल खुला न झाल्यानं प्रवाशांचे हाल. नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी परभणी पालिकेची विशेष योजना. 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याची योजना. भोकरदन शहरातील अतिक्रमणधारकांना नोटीस, स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 3 दिवसांची मुदत. रायगडमधील उरणची देशातील सर्वात प्रदूषित परिसर म्हणून नोंद. सरत्या वर्षात उरणमध्ये सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 ते 200 वर राहिलाय. सोलापूरच्या करमाळा येथील रायगाव बस अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल. बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरणी. डिसेंबर अखेर 58,68,728 हेक्टरवर पेरणी. मका, करडईच्या क्षेत्रात वाढ, तर ज्वारीच्या पेरणीत मात्र घट. सातारा जिल्ह्यातील कराडच्या सह्याद्री साखर कारखान्याचा पहिला हप्ता 3,204 रुपये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नववर्षाची भेट, तर साखर गावपोच मिळणार. चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांची माहिती.